हो इथं डिझेल नाही तर पेट्रोल मिळेल का? नाही तर ज्यूस मिळतो. चिकू, सफरचंद, पायनॅपल, ऊसाचा रस ह्या सगळ्या टाक्या तिनेच भरल्यात. अहो काय चेष्टा करून राहिले तुम्ही? सुरुवात कोणी केली? पेट्रोल पंपवर आला ना, पेट्रोल आणि डिझेलच भेटेल ना, का चिकू भेटतील? सॉरी माय मिस्टेक. चला तुमच्या त्या राण्या खाली बोलवा आणि कॉन्ट्री काढा. अरे ऋषा बसू दे न त्यांना. अरे किती ऊन आहे, घाम येईन त्यांना. घामीन चायला 10 किलोमीटर मी गाडी लुटली. माझ्या घामाच्या नद्या कोणता कोणता घाट वलटून आल्या तवा नाही दिलं तुला ऊन. ए भाऊ जाऊ दे, ते डिझेल किती टाका ते बघा. 6,000चा तरी टाकावं लागेल. 6,000 ना? हजार काढा चला. अरे हजार काढले तर 4,000 होतील. 1,500 काढावे लागतील आपल्याला. कस काय 6 जण हजार आणि 6 जणांचे 6,000 रुपये. अय बाबा, अरे आमच्या बायकांना आम्हाला काही वेगवेगळं धरून राहिलं काय तू? अरे सेपरेटच आहे ना मग आता. यार कस काय सेपरेट? त्या बायकांना आम्ही एकच घरातले, एकच हिस्सा आमचा. हा ओय हिस्सा बिस्सा तुमचे भांडे कुंडे ना घरी गेल्यावर घ्यावा. ट्रिपला आपण सेपरेट आलोय. मी तुमचे पैसे भराय मोकळा नाही. हजार रुपये काढा चला. हा ना राव, जर असंच असतं तर माझ्या 2 गर्लफ्रेंड घेऊन नसतो आलो का मी. हा मग हा तू तर म्हणला ना दोन्ही बरं ब्रेकअप झालंय. तिसऱ्या गर्लफ्रेंडने तुला पकडले. आयला ऋषा भाऊ तुला अक्कलच नाही. आता काय मी काय केलं? काय नाही, ते पैसे गोळा कर. अय चला काढा पैसे. तरी माहिती 1,500. अय सोन्या तू काढ. आता दे तू, तुला देतो घरी गेल्यावर. अय उपऱ्या माझ्या जेव्हा आला काय तू ट्रिपला? अरे तो लग्न झालं नव्हतं तेव्हा तुला मी सांभाळा. आता तुझ्या बायकोला मी सांभाळू का? माझ्या कुणी एवढा खर्च नाही होणार. सोन्या पैसे दे गपचीप. अरे दे ना. बाबांनो, तुमचं झालं असलं तर लवकर वाता निघा. बरं ठीक आहे ऐका 3,000चं करा. हा सोनू भाऊजी, यावर्षी खुशखबर दिसते वाटतंय. का वहिनी काय आलंय? हे काय दिसतंय ना? काय दिसतंय? अहो तिला गाडी सहन नाही होत, मळमळ हो राहिली. वका ना तुमच्या अंगावर सांभाळून. आयला भाऊ असल्या बायका काय लहान तरी वाकणारे काढून बाहेर आईच्या गावात भाऊ झाली ट्रिपल. आयला काय बाय आहे भाऊ? 5 किलोमीटर झाली गेला वाका येऊ राहिली. असं म्हणले आपण लवकरच ठेप्यावर पोहोचायचो. हा ना राव. होय माझ्याकडे एक आयडिया आहे राव, पण सोन्याला पटते का नाही काय माहिती. काय रे? अरे आपण एक काम करू ना, वहिनीला कॅबिनवर बसू. म्हणजे वहिनीला कसं गार हवा लागन, मळमळ नाही व्हायची, उलटी नाही व्हायची. आपण डायरेक्ट नॉन स्टॉप जाऊ ना. मस्त आयडिया राव, 1 नंबर आयडिया. आमचं काय नाही, फक्त सोन्याला पटते का बघ. बोलू का त्याला? बोलून बघ, त्याला पटलं तर वहिनीला लगेच टापाव बांधू. सांग होता. हा जा सांग. नेल्या हा? तुला काय वाटतं बरं? सोन्या त्याला बाटली फेकून मारीन का दगड फेकून मारीन? मला तर वाटतंय तो दगड फेकून आणेल. नाही सांगता यायचं नाही रे, त्याच्या रागावर राहिलं ना. हो मी बघ म्हणलं की नाही बाटली फेकून दगड बी मारून राहिलाय तो. बघ दोन्ही बी झालं. अय सोन्या, समुद्र इकडे आहे, तू तिकडे कुठे चालला? अरे मी आलो, तुम्ही जा पुढं. हो कुठे चालले? थांबा मला पण येऊ द्या. अरे हे झाड खारं पाणी पिऊ पिऊ वैतागले ना, त्यांना गोड पाणी टाकायला चाललंय. अरे काय प्रश्न आहे? एक माणूस सकाळ बाटली घेऊन कुठं जाणार आहे? अय यार ही बाई जरा इडी करे, बिचाराला हागायला जाऊ दे नाही. अय वैशू, आत नको जाऊ जास्त. अय असं काय म्हणून राहिला? उलट आज जायला सांग. वहिनी जेवढं समुद्राच्या आत जाता येईल तेवढं आज जा. माघारी नाही आल्या तरी काय अडचण नाही. तुमच्यामुळे ट्रिप एवढी भांगार झाली ना, नाही माघारी आले तर लय ट्रिप भारी होईल. एन्जॉय तरी करता येईल. त्यांना पुढे ढकली तुम्ही. हा ढकल वहिनी जा आतमध्ये जा. ए ढकल. आज घे त्यांच्या आईला. आज घे तिला. आज घे. मरू दे तिच्या आईला. मर दोघी मार. ऐ इकडून इकडं बघा. सने यांना बघून एवढं वाईट वाटू राहिलंय ना. आयुष्यात आज लई एकटे वाटतंय रे. कुणीतरी पाहिजे रे. आयुष्य असं नाही जाऊ शकत रे. तुला असं काय वाटतंय? अरे मी आहे ना. अरे बाबा तुझं काय करू मी? काय करायचंय तुझं? अरे मुलगी पाहिजे रे आयुष्यात कुणीतरी. राव कवर बरं आयुष्य काढू मी.
याला काय माझ्या करू राहिलेत म्हणून यांच्या बायका आणल्यात माहितीये का यांना बघून असं वाटतंय आयुष्यात आहे ना गर्लफ्रेंड नाही तर बायको पाहिजे रे. लय वाईट वाटतंय मला आज. ऋषा तुला खरंच वाईट वाटतंय? हा ना लय वाईट वाटतंय लय वाईट वाटतंय. आईला मी तुझ्यासाठी ना एखादी पप्पी देऊ शकतो पण कुणाला सांगू नको. काय 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 करू काय रे तुझा मी बाबू अरे बापरे. रूमचं काय केलंय? अरे ऋषा तुझ्या मित्राला फोन कर ना त्या हॉटेलवाल्या. कोणत्या पद्याला? हा अरे बाबा तो त्याच हॉटेल मालकाची पोरगी घेऊन पळून गेलाय. त्याचा नंबर ब्लॉक केलाय मी. याला पडवाल्यांचं लय अवघड असतं. ओ भाऊजी लफडं काय लफडं दॅट्स कॉल्ड ट्रू लव्ह. हा वहिनी सगळे तुमच्यासारखं आंधळ प्रेम नाही करत. थँक्यू भाऊजी. थँक्यू काय थँक्यू. इनडायरेक्टली काळा म्हणून राहिला ते मला. इन्सर्ट करून राखा माहिती तू वय रे. काला आहे पर मेरा आहे. अय ओयो रूम मिळतात 2 करायच्या बुक काय वाटतं? अयो आयो नाही वहिनी ओ यो. भाऊजी आता हे काय नवीनच. सोन्या तू कधी वहिनीला गप ना भाऊ पुढचा बोल ना. अरे म्हणजे सांगितलं नाही का ओयो बद्दल? हा सांगितलं तिला सगळं माहिती. भाऊजी 2 रूम कशाला 3 रूम घेऊ ना. आणि ओया नको 3 स्टार हॉटेल पाहू ना. वहिनी तुम्ही इथं काय हनीमून साजरा करायला नाही आल्या. मी तर म्हणतो 3 स्टार घ्यायच्या ऐवजी 5 स्टार घेऊ. बसा हनीमून करीत तुमचा. त्यासाठी निलेची गाडी एकाची बारी आली तरी इकून टाकू. ए बाबा अरे गरम करून होऊ राहिला तू. मी नाही गरम होऊ राहिलो. कळलं काय ऑप्शन आहे का बघ ना दुसरे. हाय आहे रूम सोबत आहे ना स्विमिंग पूल पण आहे आणि तिथं आपल्याला नॉनव्हेज पण खाता येईल. वा वा वा. भाऊजी नॉन व्हेज नको व्हेज बघू ना. अहो मी व्हेज खाते ना. अहो वहिनी तुम्हाला कोण खा म्हणतंय? आम्ही आमचं खाऊ ना तुमचं तुम्ही बघा व्हेज खा. अहो भाऊजी पण ते सगळे एकाच भांड्यात बनवतात. अहो आई शपथ सांगतो कोणीतरी म्हणलंय वहिनी ना आईचं रूप आहे नाही तर वहिनी तुमच्या ताईला. गप 3 रूम बुक कर तू. तू तर बोलूच नको. आल्यापासून क्वांटिटीचा रुपया दिला नाही मग त्यावर रूम बुक कर. अरे घरी गेल्यावर देतो ना मी. इथं 2 रूम येतात करू का बुक? बेबी मला तुझ्या सोबत थांबायचंय. वहिनी तुमचा बेबी ना तुमच्या सोबत घरी घेऊन जा आणि जवळ राहायची ना तवर राहा. वहिनी बेबीची नका काळजी करू. त्याला ना तुमची कमी नाही भासू द्यायचो आम्ही. चला उठा बरं हॉटेलकडे जाऊ. चला गाडीत बसा चला. ला ला ली ला 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 ली ला ला ला. हा. इथं हे सने चकना इकडे. हा बोल. शर्ट कसा दिसतोय? अरे यो शर्ट ह्या देहासाठी बांधलाय असं वाटतंय मला. हा ना चल ना एक फोटो काढ ना. हो तुझं लय अवघड आहे. यो सोन्या भोंगळा काय आलाय? पाहायला मला वाटतं याला गार लागत असं एखाद्या वेळेस. अरे गार लागत असेल तरी कपडे घालून यायला पाहिजे होते ना. अरे शर्ट दे माझा. काय म्हणून राहिला तो? याला त्याला पण शर्ट आवडलाय काय ना भाऊ? सोन्या शर्ट कसा आहे? बाहेर का माझ्या बॅग मधून शर्ट काढून घातला इस्त्री करून ठेवला होता मी. शर्ट दे. अरे त्याला गच करण आहे. मला कुठं काच करे नाही. हा मला खरंच आहे तुला खोटं वाटतं. जाऊ नको माझ्या मागच थांब. आईला भाऊ शर्ट घाण करून टाकला माझा. शिक तुझ्यामुळे मला कालचा शर्ट घालावा लागेल परत आज. अरे त्या नाही येत. अरे त्या नाही येत. अरे त्या नाही येत राव. अरे त्या नाही येत. कोण कुठं नाही? अरे आमच्या बायका नाही येत. अरे मग कुठे गेल्यात? काय माहिती भाऊ मला तर वाटतं त्या कोकणामध्ये हरवल्यात. बायका हरवल्या रे. एक्सप्रेशन तू कधी? ओ बायका हरवल्या रे. ओ आता काय करायचं रे? अरे निले दोघींचा फोन नॉट रिचेबल येऊ राहिला. आईला जान्हवी तर असं न सांगता जात नाही राहू कुठं. मग वैष्णवी वहिनी जातात का नाही सांगता? अरे तसं नाही म्हणायचं मला. मग कसं म्हणायचंय? अरे माल का माहित राव त्याचं त्याला विचार ना तू. चिडायला काय झालं? त्याचं त्यालाच माहिती असणार आहे ना. का मला माहिती असणार आहे? अरे मी म्हंटल ना तुला माहिती म्हणून. बैल सान्या वीर किती वेदना देऊन जातो. 10 मिनिटात याच्या डोक्यावर परिणाम झाला रे. मी सिग्नल देऊ राहिलो तिला. असला कसला सिग्नल देऊ राहिलाय? अरे आम्ही जेव्हा नवीन नवीन प्रेमात पडलो होतो ना तेव्हा मी तिच्या घराच्या मागे उसात जायचो आणि असाच इशारा करायचो. काव काव लगेच ती बाहेर यायची. आणि वैष्णवी तुझ्या आधी येऊन उसात बसली तर ती पण असाच आवाज काढायची का? नाही ती माझ्या आधी कधीच उसात आली नाही. मीच पहिलं जायचो आणि आवाज काढायचो. काव लगेच यायची ती. गबा जाळ भादऱ्या. अरे उलट देवाने आपल्याला संधी दिली. अरे लोकांच्या बायका आहे ना हाकलून सुद्धा जात नाहीत. तुमच्या बायका आपोआप गेलेल्या आहेत. देवाने आपल्याला आहे ना आपली ट्रिप सक्सेसफुल करायची एक संधी दिलेली. चला याचं सोनं करू आणि बसू. माझी वैशू नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो
प्रेमाची तुटती धागे संसार फाटका होतो. वैशू वैशू अरे सांभाळ स्वतःला, ही रडत बसायची वेळ नाहीये. अरे मी बी तेच म्हणतोय, ही रडत बसायची वेळ नाही, हे फक्त पेच बसायची वेळ आहे. तू घबरा निला. आपण 2 टीम मध्ये डिवाइड होऊ आणि त्यांना शोधू. आपण इकडे शोधायला जाऊ, तुम्ही तिकडे शोधायला जा, आणि सापडल्यावर फोन करा. चल रे. शोधा माझ्या वैशूला. हा हा जा. काव तर मग गेले असतील हे. काव काव समुद्रात तर गेले नसतील ना. काव काव अरे झुम शराबी झुम बराबर झुम शराबी झुम बर. ए बिअरची कॅन कुठेच आपली? अरे बिअरच्या कॅन पेलो आणि फेकून दिल्या, संपल्या. आता काय करायचं त्याचं? ठीक आहे, जाऊन दे म्हणून दे. चल आपलं. चला. ए ऋषा, हं? पण आपण हिचं काय करू राहिलोय? अरे बायका हरवले ना राव. काय माझे बायको हरवले? नाही 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 तुझे हरवले? नाही रे. मग माझेच हरवले काय? अरे बायको हरवले. अरे ऐकून घे. अरे निल्याची न सोन्याची बायको हरवली, आपले लग्न नाही झाले, आपल्या बायका कुठून हरवल्या राव? लग्न नाही झाल्या. त्याच्या बायका शोध राव. वैशू जानू वैशू जानू वैशू वैशू जानू वैशू. माझी जानू कुठे? ए, माझी जानू कोणाची जानू? स्वतःच्या बायकोचं नाव घे ना. अरे बघ तू तुझ्या बायकोचं नाव गेला बघ. सॉरी. जानू काव जानू. माझी काव काव काव. अरे कुठे गेले असं राव वहिनी? शोधू ना शोधू. मला काय वाटतंय माहितीये का, वहिनी समुद्राच्या आत गेले असन, मासे पकडायला मिले असन मला वाटतंय. हे अरे एवढा पवित्र समुद्र त्या नालायक बायाला जवळ घेईन का? नाही 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 सने, पुढे बघ माले. अरे बाप, चल जाऊ त्यांच्याकडे. आपल्याला वहिनीला शोधायचंय. अरे वहिनी सापडून आपल्याला काय घंटे मिळणार आहे का? मला वाटतंय आपलं शिंगलत्व बघून देवाला रडू आला असत, म्हणून 2 अप्सरा आपल्यासाठी पाठवल्यात. ए, नक्की पण देवाने पाठवलं असतं ना या. मला वाटतंय रे. चल ना ठीक आहे राव, मग. चल. एक्सक्यूज मी. अरे बापरे वहिनी तुम्ही, आणि हा काय प्रकार केलाय तुम्ही? मला वाटलं तुम्ही कायमच्याच गेले की काय. ओ भाऊजी, असं काही काय बोलताय? वहिनी ह्या कोणता आहे साहेब आहे? भाऊजी अहो मीच हाय की. हाय की जानवी वहिनी तुम्हीच का काय? असं काय झाल्यात तुम्ही? हं. स्वानीने जर तुम्हाला असं बघितलं ते पाव चढायचा बिव चढायचा. पिसाळाय बसलाय तो. अहो भाऊजी त्यांच्यासाठी तर सरप्राईज आहे. जरा हळूच द्या हे सरप्राईज, नाही तर हे शेवटचं सरप्राईज ठरायचं त्याच्यासाठी. वहिनी माझं पण लग्न झालं ना, आपण परत येऊ बर का फिरायला. माझ्या बायकोला पण असले कपडे घ्यायचे, माझ्या बायकोला पण असल्या कपड्यात बघायचं मला. काय सनी भाऊजी किती नॉटी आहेत तुम्ही. बाय द वे माझं बेबी कुठे आहे आणि यांचे हे कुठे आहेत? अहो ते बघायला- ते तर तुमच्या सोबतच होते ना? नाही. अहो आम्हाला म्हणले, आम्ही दोघं आमच्या 2 बायकांसोबत मंदिरात पाया पडायला चाललोय. अरे गेम कळाली का? बायकाचं हितच येत. मग हे 2 संडे कुठं गेले? बाई भाऊजी आता कुठं शोधायचं त्यांना? चला आपण रूमवर जाऊन येऊ. अहो वहिनी आत्ताच आलो आम्ही रूमवरून, तिथं नाही का ते. सने खोटं बोलून चालणार नाही. आता आपलं पित्तळ उघडा पडायला लागलाय. खरंय ते सांगून टाक. म्हणजे आता खरं सांगायचं का? सांग. अहो वहिनी सोन्या आणि निल्या तुम्हाला दोघींना बघायला. अरे नाही रे, पेला गेलेत ना ते. खरं? अहो भाऊजी त्यांनी तर माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती की दारू नाही पेणार म्हणून. अहो त्याने आधी बी एक शपथ घेतली होती की दुसरं लग्न नाही करणार, पण केलं ना त्याने लग्न. अहो दुसरं लग्न? अहो म्हणजे त्यांनी मला फसवलं. अहो पहिल्या लग्नापासून त्याला 4 पोरं आहेत. खरं? बघा साक्षीदार आहे. माझं बेबी नाहीये तसं. नाही 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 वहिनी, तुमचा बेबी तसा नाही. त्याला मुलींचा नाद नाहीये, बघा म्हंटल होतं ना मी. बायांचा नाद आहे वहिनी त्याला. आंटी लवर आहे. तुम्हाला उसात भेटायच्या आधी तो किती मकातून बाहेर गेलाय माझं मलाच माहित ते. खरं? बघा साक्षीदार आहे. अहो वहिनी चेहरा भोळा आणि लपडी सोळा.
हे ऐकलंय का? हा अहो त्यो ह्योच आहे ना मग. मग आता काय करायचं भाऊजी? वहिनी आता आपण काट्यांनी कट्टा काढू. आव पण काटा रुतलाय कोणाला? आयला या वहिनीला सगळं समजून सांगावं लागतं राव. तिकडे ऐका काय करा. होय ऋषाचा फोन आलाय. ऋषाचा फोन काय म्हणतो बघ बर. हॅलो काय आलं काय म्हणून राहिलं ऋषा? ऋषा आमच्या बायका बघितलं का तुम्ही? हा आता कसं सांगू बाबा तुम्हाला काय झालंय? अरे बाबा लय डेंजर झाले आता काय करू? ओय ऋषा काय अवतार केला तू यांचा? अय बाबा मी काय करू? मला भेटल्या तर होत्या अशाच होत्या. अरे तू दारू पाजली का त्यांना? त्यांच्या हातात बाटल्या आहेत, त्या स्वतः दारू पिऊ राहिल्यात. तुमच्या बायका बेवड्या, आम्ही काय करावं? आम्ही म्हणलं नको पिऊ. गाडीतला अख्खा बॉक्स मारलाय. ए वहिनी दे. ए बेवड्या बायका आहेत. ए, सोड हे वहिनी, ए, सोड. अरे काय अवतार केला तू? अयो